अतुल आणि कल्याणी हे एकाच कॉलेजमध्ये 11वी पासून होते. दोघे एकमेकांना ओळखत पण नव्हते. नंतर एका कॉलेजच्या फंक्शनमध्ये त्यांची ओळख होते. पुढे त्या दोघांचं कॉलेज संपलं की मग गप्पा मारत बसणं, क्लासला सोबत जाणं आणि मग हळूहळू ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र होतात. हळूहळू एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांना आवडू लागतात आणि मग हळूहळू प्रेम करायला लागतात. एक दिवस अतुल आणि कल्याणीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रपोज करतो आणि कल्याणीचे पण त्याच्यावरती खूप प्रेम असते. कल्याणीही त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते. एक दिवस दोघेही लायब्ररीमध्ये बसलेले असतात. कल्याणीला वाचनाची खूप आवड असते, पण अतुलला मात्र पुस्तके वाचण्याची अजिबात रस नसतो. त्याला मोबाईलवरती चॅट करण्याची आवड होती. त्याला पुस्तक वाचण्यात अजिबातच इंटरेस्ट नव्हता. कल्याणी पुस्तक वाचत असताना मध्येच तिचं अतुलकडे लक्ष जातं. तो मोबाईलमध्ये डोकं घालून बसला होता. तेवढ्यात कल्याणी त्याला अचानक आय लव्ह यू म्हणते. हे ऐकतात अतुलचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो त्याच्या हातातला फोन बाजूला ठेवतो आणि तिच्याकडे बघतच बसतो. अतुल कल्याणीला बोलतो, हे मला माहीत आहे, पण तू मला याची सारखी सारखी जाणीव का करून देते? यावर कल्याणी बोलते, याला 2 कारणं आहेत. एक म्हणजे असं की तुला माझ्या प्रेमाची जाणीव असली पाहिजे आणि दुसरं कारण म्हणजे तू फोन बाजूला ठेवून माझ्याशी बोलू लागलास आणि जे की मला नेहमी हवं असतं. आणि अजून एक कल्याणी म्हणते, आय लव्ह यू या 3 शब्दात जादू आहे. जर आपलं कधी भविष्यात भांडण झालं आणि आपण वेगळे झालो तर हेच शब्द आपल्याला जवळ करतील. अतुल मग तिच्या हातातलं पुस्तक हिसकावून घेतो आणि म्हणतो, तू फक्त मला तेवढे टोमणे मार मोबाईलवरून. आणि तू असं किती दिवस हे रोमिओ आणि जुलियटचे पुस्तकं वाचणार आहेस? आणि मग कल्याणी म्हणते, हे पुस्तक माझ्यासाठी खूप खास आहे आणि भविष्यात याची गरज तुला पण आहे. मग अतुल म्हणतो, मला या पुस्तकाची गरज कधीच नाही लागणार, शक्यच नाही. तरी पण म्हणतो, बट आय लव्ह यू टू, असं अतुल म्हणतो. असंच त्या दोघांची छान लव्ह स्टोरी सुरू असते. अशी लव्ह स्टोरी सुरू असताना म्हणतात ना, प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये एक ट्विस्ट हा येतोच. एक दिवस काय होतं, आजपर्यंत रोज कॉलेजला येणारी मुलगी 2 दिवस कॉलेजला आलीच नाही. तिचा फोन बंद येतो. अतुल तिला पाहायला घरी जातो तर घराला कुलूप असतो. एरवी अतुलला न सांगता जाणारी मुलगी आज अचानक घराला कुलूप लावून गेली तरी कुठे? अतुल जरा काळजीतच पडला. तो तिला सारखा कॉल लावत होता, पण तिचा फोन बंद येत होता. अतुल तिच्या काळजीने व्याकुळ झाला होता. त्याला हे पटतच नव्हतं की कल्याणीने त्याला काही मेसेज सोडलाच नाही. तो खूप विचार करत होता. मग अचानक त्याच्या लक्षात येतं की कल्याणी सारखी रोमिओ ज्युलियटची पुस्तकं वाचायची. तो लगेच लायब्ररीकडे धाव घेतो आणि तिकडे गेल्यावर कळतं की कल्याणी लायब्ररीमध्ये येऊन गेली होती. मग तो सगळीकडे सगळ्या पुस्तकांची पानं शोधायला लागतो, जी ती पुस्तकं वाचायची, पण त्याला काहीच सापडत नाही. अचानक त्याला कल्याणीचे शब्द आठवतात की तेव्हा कल्याणी त्याला बोललेली की जेव्हा आपण वेगळे होऊ तेव्हा आय लव्ह यू हाच शब्द आपल्या एकत्र आणेल, पण त्याला त्यावेळी काही सुचतच नव्हतं. नंतर कळतं की आय लव्ह यूचं नंबर म्हणजे 143. या नंबरचा तो पान उघडतो आणि तिथे खरंच एखादं पान तिने चिकटवलेलं असतं आणि त्यावर कल्याणीने लिहिलेलं असतं की अतुल, मला माहीत होतं की तू इथपर्यंत पोचशील. ही माझ्या प्रेमाची ताकद आहे, जिने तुला इथपर्यंत आणलं. आता वेळ आहे तुझ्या प्रेमाची, नशीब पाहायची. कदाचित ही चिठ्ठी तुझ्या हातात येईपर्यंत मी कलकत्त्याला निघून गेली असेल, आणि तेही कायमची. 11:30ची ट्रेन आहे. पप्पांचा कॉल आला होता. त्यांनी माझ्यासाठी एक छान मुलगा पाहिला आहे आणि आजच बोलावलं आहे. आता मला माझं नशीब बघायचं आहे. माझ्या नशिबात तू आहेस का तो मुलगा? अतुलला सगळं वाचून धक्काच बसतो. तो घड्याळ पाहतो तर 11:30ला 15 मिनटं बाकी असतात आणि रेल्वे स्टेशनचं अंतर 30 मिनिटांचं. तरी पण अतुल सुसाट आपल्या बाईकवर बसून तिच्याकडे जायला निघतो. अतुल अर्ध्या तासाचं अंतर अगदी 15 मिनिटामध्ये पार करतो. घाईमध्ये बाईक तिथेच ठेवतो आणि रेल्वे स्टेशनकडे धाव घेतो, निघतो. तो तिला स्टेशनवर खूप शोधतो. त्याला ती कुठेच दिसत नाही.
मग चौकशी केल्यावर कळतं की कलकत्त्याची ट्रेन आता 5 मिनिटापूर्वीच सुटली. मग अतुल खूप निराश होतो आणि बेंचवर बसतो. अश्रू अगदी अनावर होतात त्याला. खूप रडत बसतो. तसाच रडत बेंचवर बसतो. माझं नशीब मला दगा देऊन गेलं होतं या विचाराने तो कासावीस झाला होता आणि खूप वेळ रडत बसला होता. अचानक त्याच्या खांद्यावर एक हात येतो. अतुल मागे पाहतो तर कल्याणीची मैत्रीण असते. ती बोलते, कल्याणीने तुझ्यासाठी काहीतरी देऊन गेले. अतुल विचारतो, काय? आणि मग ती बोलते, ती कल्याणीलाच म्हणजे ती बोलते की तूच विचार ना कल्याणीला. आणि ती तिथून बाजूला होते आणि तिच्या मागे खरंच कल्याणी उभी असते. तिला पाहताच अतुलचा हुंदका अनावर होतो. त्याचे अश्रू थांबतात. ते अतुल तिला घट्ट मिठी मारतो आणि मग कल्याणी त्याला समजावते की माझा कलकत्त्याचा न जाण्याचा निर्णय माझा योग्यच होता आणि हा निर्णय तिने डोक्याने नाही तर मनाने घेतला होता. म्हणूनच कलकत्ताची ट्रेन गेली पण कल्याणी गेली नाही. आजपर्यंत जेवढा प्रेमकथा झाला त्याचा अंत हा दुःखी झालाय. मुली शेवटच्या वेळी आपल्या घरच्यांच्या इच्छेचा मान राखतात, बुद्धीने निर्णय घेतात आणि मनातल्या इच्छा दाबून टाकतात आणि परिणाम त्याचा खूप वाईट होतो आणि मग संसारावर त्याचा वाईट परिणाम होतो. कारण प्रेम एकावर आणि लग्न एकावर होतं. पुढे अतुल आणि कल्याणी लग्न ठरवतात. अतुलच्या घरच्यांची तयारी असते पण कल्याणीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. मग दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला. पण अतुललाही पटतच नव्हतं. तो बोलला, आपण थांबूया ना जरा. आज ना उद्या ते नक्कीच तयार होते. त्यांना दुखावून लग्न का करायचं आपण? त्यांच्या मनाला हरवून लग्न का करायचं? आपल्याला सुखी संसारासाठी त्यांच्या आशीर्वादाची फार गरज आहे. अतुल हळूहळू तिच्या घरच्यांच्या संपर्कात राहू लागला. तिच्या घरच्यांना मदत करून त्यांची मनं जिंकू लागला होता. तासनतास तिच्या घरच्यांसोबत गप्पा मारायचा, वेळ घालवायचा, त्यांच्याशी खूप वेळ फोनवर बोलायचा. अतुल हळूहळू तिच्या घरच्यांना सगळ्यांना आवडू लागला होता. कल्याणीचे वडील जरा कडक होते. त्यांच्याशी बोलायची अतुलची काही हिंमतच होत नसे. शेवट कल्याणीचे घरचे त्याला धीर देतात आणि ते दोघे हिंमत करून कल्याणीचा हात मागतो. सुरुवातीला ते खूप चिडतात पण कल्याणीचे घरचे पण अतुलच्या बाजूने उभे असतात आणि त्यांच्या लग्नाला अखेर परमिशन मिळते आणि त्यांचं लग्न होतं आणि सुखी संसाराची तिथपासून सुंदर संसाराची सुंदर कहाणी सुरू होते. अशा पद्धतीत अतुल आणि कल्याणीचं प्रेम होतं आणि सुखी संसाराची सुरुवात होते. आजची कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन छान छान कथांसोबत. धन्यवाद.